शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की बघा वरती 3,500 लोकसंख्या राहायची। या लोकसंख्येला पुरेल एवढे इमर्जन्सी धान्य स्टोर या ठिकाणी केलं। इमर्जन्सी धान्याची कोडर कारण रायगडास शत्रू फक्त 3 किंवा 6 महिने वेढा मारू शकतो, कारण की रायगडास असे एक भौगोलिक स्थान प्राप्त झाले। शिवतीर्थ रायगडावरती येणारा प्रत्येक शिवभक्त ह्या चौथारीची माती आपल्या मस्तकाला म्हणजे आपल्या कपाळी लावून जातो। एवढं आपल्या सर्वांसाठी पवित्र आणि महत्वाचं चौथर आहे, कारण की आपल्या सर्वांच्या पदरी या शिवतीर्थ नमाजाच्या रुकात आपण लागतो आणि अल्लाह जात करून बोलतो, हे खुदा तेरा जन्नत का दरवाजा खुले करना, तेरा नेक बंदा तेरा नेक सिर तेरे पास आहे। हे कडा उतरून धावत जाई बाळती घे कुसी, आतून हे दाडस पाहुणी, आतून दाडस पाहुणी, महाराज स्तंभित झाले, साडी सोळी हिरास देवणी, प्रेमा सन्मानित केले, कडावर तो बुरुज बांधिला, कडावर तो बुरुज बांधिला, साक्ष यायच्या प्रेमाची आणि कथा अजून ऐकली होते तेथील हिरकणी बुरुजाची। हो त्या मातेने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील राताच्या माता बघा घरीला उशीर झाला तर घरी आपल्या नवऱ्याला फोन करून सांगत की हो जे फ्रीज मध्ये दूध ठेवले ते गरम करा आणि आपल्या बाळाला पाजा, पण त्या मातेने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील केली नव्हती। तोच कडा खाली उतरलो, तो कडा हिरकणीचा बुरुज आहे। त्या मातेने दाखवून दिलं होतं 400 वर्षापूर्वी आपल्या लेकरावरती आपलं स्वतःच किती प्रेम असतं ते। खाली वाजता उठतात, स्नान करतात, राजे आणून होते, पण राजे आपला देव महाराज स्नान करतात, आपल्या अंगावरती कपडे परिधान करतात, कपड्याच्या माळा घालतात, या नगारखड्याच्या भोवतीची अंबारी असते, महाराज सतीच्या अंबाऱ्यामध्ये बसतात, जगदीश्वराचं दर्शन घेतात, आई भवानी मातेला सागर घालतात आणि गड देवता शिरकाई देवीला आपले महाराज नतमस्तक होतात आणि महाराज या गेटमधून प्रवेश करतात। त्याच कालामध्ये या दरबारामध्ये 6,000 लोक बसले असतात। ही 6,000 लोक एकदम उठतात, राजाना मनाचा मुजरा या राजावर सुंदर शत्रुघ्न उतावश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा उग्रास बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलोय। आज आलोय आपण रायगडवरती। तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून समजलंच असेल, आज आपण रायगड एक्सप्लोअर करणार आहे। तर चला, सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही निघालेलो 3 वाजता। 4 तास लागले आम्हाला यायला। मस्त रोड वगैरे व्यवस्थित आहेत, प्रवास खूप छान झाला। चला आता आपण रायगडवरती जाऊया। सो मित्रांनो, रायगडच्या इथे बाजूलाच पार्किंग आहे, जे 100 रुपये पर गाडी आहे। तुम्ही इथे व्यवस्थित गाडी पार्क करू शकता आणि एकदम सावलीत आणि सेफ आहे पार्किंग। जय शिवराय मित्रांनो, गडावरती जाण्यासाठी तुम्ही 2 गोष्टीचा वापर करू शकता, एक पायऱ्या आणि दुसरं रोपवेचा। रोपवे सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 पर्यंत चालू। रोपवेची पर पर्सन 315 रुपये तिकीट आहे आणि सिनियर सिटीजन आणि लहान मुलांसाठी हाफ तिकीट आहे। सिनियर सिटीजनला आधार कार्ड असणे सोबत कंपल्सरी आहे। 1996 मध्ये स्थापन केलेल्या रायगड रोपवेने गेली 25 वर्षापासून कोणतीही अपघाती घटना न घडता अभिमानाने आणि यशस्वीपूर्ण सेवा दिली आहे। तसेच मोठ्या संख्येत तरुण आणि वृद्ध शिवभक्तांनी किल्ले रायगडचे आकर्षित करण्यासाठी हा एक प्रमुख स्रोत बनलेले आहे। किल्ल्यावर चढत गेल्यास साधारण 1700 पायऱ्या आहेत। रोपवेची लांबी 760 मीटर आहे। पायापासून वरपर्यंतची उंची 420 मीटर आहे। 550 मीटरवर सर्वात मोठा स्पॅम आहे। गेले 25 वर्षात 25 लाखाहून अधिक प्रवासी रोपवेने प्रवास केलेला आहे। रोपवेचा प्रवास कसा वाटतोय तुला? चांगला चांगला आणि आधी ते बोल चालू झालं। शपथ किती वाटते? असं वाटतं इथं खाली पडणार।
भीती वाटते. हो ती दुसरी गेली बघ. नाही नाही रिकामी आहे ना ती, त्यामुळं रिकामी असल्यामुळे फास्ट वाटते. भीती वाटते नाही ना, चेहरा तर भीती वाटते. पाळण्यात भीती वाटते. अरे नाही व्हायचं. 2 मिनिटात वरती पोहोच. कसं वाटतंय? चांगलं एकदम मस्त ना. भीती वाटते ना. आवाज जास्त करते तसं बोलू नको. आधीच सगळेच घाबरलेत. तू घाबर. तिने पण आलो ना तेव्हा रोपवेनच प्रवास केला. हा 3 तास चालायला लागला तरी चालेल का? निवांत रमत गमत चालायचं. पोचलो फायनली. ते फर्स्ट टाइम आहे ना त्यामुळे तसं तुम्हाला वाटतं. महाराज की जय. $84 झाले. तू काउंट केलंस? शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. बघा प्रथमतः मी माझी ओळख करून, आपण शिवतीर्थ रायगडावरती ह्याच्या आधी कधी आला असाल किंवा असाल, आपण रायगड हा प्रात्यक्षिक फिरवत रायगडावरती आपल्या सर्व फॅमिलीचं शिवतीर्थ रायगडावरती मी प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. दादा आणि ताईनो, मी कुठल्या धर्माची टीका करत नाही, पण असं म्हणलं जातं की मुस्लिम समाजाचं हजला गेल्याशिवाय जीवनात सार्थक होत नाही. तसं प्रत्येक मरणाचं आपल्या रायगडावरती आल्याशिवाय आणि आपल्या महाराजांच्या श्री समाधीला नतमस्तक झाल्याशिवाय आपल्या जीवनात देखील सार्थक होत नाही. आपण हा रायगड पाहिला असेल. हा रायगड पूर्ण गड आहे 1200 एकरचा. वरचा प्लेन पडला 100 एकरचा. त्या 100 एकरावरती मोठमोठ्या 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्यात. या रायगड किल्ला अनेक नावाने ओळखलं जातं. रायरी, शंभोडी, इस्लामगड, तनस, रासीवटा, पुरेचा, झिरबाडल असे अनेक नावाने रायगडला ओळखलं जातं. पण ज्यावेळेस महाराजांनी रायगड किल्ला जिंकून घेतला 15 मे 1656ला, त्यानंतर रायगडाचं नाव, रायरीच्या डोंगराचं नाव रायगड ठेवण्यात आलं. पण रायगड किल्ल्याच्या घेण्याच्या अगोदर हा रायरीचा डोंगर होता आणि हा प्रामुख्याने जावळी खोऱ्यामध्ये मिळतात. आणि जावळी खोऱ्यामध्ये राज्य करते जावळीचे मोरे. हे फार उर्मट, फार गर्विष्ठ स्वभावाचे होते, कारण की हे पहिल्यापासून आदिलशाहीची चाकरी करायचे. मग राजाने ज्यावेळेस रायगड घ्यायचा होता, रायरीचा डोंगर घ्यायचा होता, त्यावेळेस आपल्या राजाने जावळीच्या मोरांना प्रेमाचा कविता पाठवला. मोरे आपण दोघी मराठा आहोत, आपण एकत्र येऊ, हे स्वराज्य निर्माण करू. पण मोरे फार उर्मट होते आणि आपल्या राजाला उलट पत्र पाठवलं की तुम्ही कसं राजे, ओ तुम्ही स्वतःला राजे समजणार आहे कोण, केव्हा झाला तुम्ही राजे, याला जावळी तर झाला गवळी, उद्याचं असेल तर आजच या, तुमच्यासाठी या जावळीचा दारुगोळा आणि तोफखाना सज्ज आहे. म्हणजे मोराने आपल्या महाराजांशी लढायचा बेत केला, युद्धाचं चॅलेंज केलं. आपल्या राजाने 145 सरदार निवडले, या जावळी प्रांतामध्ये पाठवले आणि जावळी प्रांतामध्ये जावळीचे मोरे यांचा धाकटा भाऊ हंगावतो मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. यांचा वध झाला. नंतर मोरांना वाटलं की छत्रपती शिवरायांनी आपल्या भावाला जसं पकडलं तसं आपल्याला देखील पडतील आणि आपला देखील वध होईल. यामुळे मोरे या रायरीच्या पायथ्याशी आले आणि महाराजांसमोर शरण गेले. पण महाराज शरण आलेल्या माणसाला कधी मरण महाराजांनी दिलं होतं. नंतर जावळी खोरा हा रायरीचा डोंगर महाराजांच्या ताब्यामध्ये होतो. महाराज जावळी खोऱ्यामध्ये येतात. जावळी तुमची आहे हो, जावळी आमची आहे, जावळी जिजाऊंची आणि जावळी शिवबांची आहे. महाराज या रायरीच्या पायथ्यात, महाराज या रायरीच्या डोंगराची प्रदक्षिणा मारतात. महाराज या रायरीला पाहतात आणि रायरी महाराजांना पाहते आणि महाराज या रायरीच्या डोंगराला पाहता क्षणी आपल्या छत्रपती शिवरायांच्या तोंडामधून काही उद्गार वाक्य येतात. ते उद्गार वाक्य असे होते की राजा खासा जावळी पाहता, गड तो बहुत चकोड, चौथर पागडाचे कडे तासिल्याप्रमाणे, गाव दीडगाव उंच, प्रजाने कलकरावरती गवत उगवत नाहीये.
खरा परंतु उंची नाही थोडका. अहो दौलताबाच्या दशगुणी उंच ऐसे देखून आपले महाराज संतृप्त झाले आणि बोलले की तख्तास जागा हाचगड करावा म्हणून आपल्या महाराजांनी राजधानीसाठी रायगड निवडला. हा रायगड किल्ला हा राजाने 15/1656 जिंकून घेतला व 15/1656 ते 70 पर्यंत रायगडावरती बांधकाम चालू होती. मग रायगड बांधण्यासाठी किती वर्ष तर 14 वर्ष आणि 14 वर्षामध्ये ज्याने रायगड किल्ला पाषाणामध्ये घडवला असे माझे हिरोजी इंदुलकर. पण पहा बघा ज्याने प्रेमाचं प्रतीक ताजमहल बांधला त्यांचे हात कलम केले, पण ज्याने आपल्या महाराजांची राजधानी रायगड बांधला त्यांच्या नावाची पाठी रायगड लावण्यात आलेले सेवेचे तत्पर हिरोजी इंदुलकर हा आपल्या महाराजांचा इतिहास आहे. रायगडाची हाईट पायथ्यापासून महात्यापर्यंत पाहिली 1375 किल्ल्याची हाईट आहे. आता आपण ज्या गेटमधून आलात हा मेणा गेट. मेणा म्हणजे मेण नव्हे, मेणा म्हणजे पालखीचा प्रकार. छत्रपती शिवरायांच्या राण्या ह्या पॅगमेंट मेणामध्ये बसून येण्या जाण्या करायचा हा मेणा गेट आहे. मेणा गेटमधून आपण आतमध्ये एंट्री केली. हा पूर्णपणे एक माळ आहे. सलग 6 राण्याची 6 दालनं, एका लागून 6 राण्याची 6 दालनं आहेत. राजांच्या राण्या होत्या 8. शिवरायांच्या 6 राण्या या शिवतीर्थ रायगडावरती राहायच्या. मनामध्ये शंका निर्माण होते की राजांच्या 6 राण्या या रायगडावरती राहायच्या, मग राजांच्या 2 राण्या होत्या त्या राहायच्या कुठे? राजांची पट राणी सहीबाई बरोबर नाही या राजगडावरती राहायच्या. शंभू राजा शंभू बाल 1.5 ते 2 वर्षाच्या असताना राजगडावर त्यांचं निधन झालं आणि पुतला राणी या राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांच्या सेवेला खाली पाचरगाव राहायच्या. कारण की उतरता वयामुळे राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांना रायगडचं वातावरण मानवत नव्हतं म्हणून त्यांच्या सेवेला पुतला राणी खाली पाचरगाव राहायच्या. बाकी 6 राण्यांची 6 दालनं किल्ल्यावरती बांधण्यात आले. राण्यांची नावं सांगतो: सहीबाई, सोहराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, सकवाराबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई आणि काशीबाई अशा महाराजांच्या राण्या होत्या 8. मनामध्ये शंका निर्माण होते की राजाने 8 राण्या केल्या का? ह्याच्यामध्ये राजकीय हेतू होता. राजकीय कारण होतं कारण की आपल्या राजांचं हिंदवी स्वराज्य कमी होतं, स्वराज्य वाढावं यासाठी राजाने काय केलं? त्याची नामवंत घराणे म्हणजे मोठमोठे घराणे मोहिते, विचारे, निंबाळकर, गायकवाड, शिर्के, इंगले, पालकर या मोठमोठ्या घराण्याची सोयरी संबंध वाढवला. त्यांच्या मुलीला आपण केला तर काय होणार? एकतर हे सोयरे आपल्या सोबत यांचे सेवक यांचे सरदार हे आपल्या सोबत येतील या उद्दिष्टाने राजाने मोठमोठ्या घराण्यातल्या 8 मुली केल्या. या आपल्या राजांचं 8 राण्या करण्यापाठचं राजकारण आहे. हा पूर्णपणे हे करण्याचा एक माल आहे. राणीमालामध्ये पाहू काय 2 चौथरे, सदर अंतापूर दरवाजा त्याच्या आतमध्ये टॉयलेट सिस्टीम आहे, वरच्या खिडकी आहे. अशी एका राणीमालाची रचना आपल्याला पाहायला भेटते. राणीमालावरती पहा किंवा रायगडावरती पहा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे गड आहेत या गडावरती पहा तर आपले गड किल्ले आपल्या सर्व पडक्या अवस्थेमध्ये भगण्या अवस्थेमध्ये पाहायला भेटतात. कारण की मराठे हे कोणासमोर झुकले नव्हते आणि कोणासमोर वाकले नव्हते. असं आपण उलट राजस्थान साईडला जर गेलो अधिकाची गड पाहिले या उत्तीप्रमाणे की अंधारला घाबरत नाही त्या उजेडाची साथ आहे, मोडेल पण वाकडा नाही हे मर्द मराठाची जात आहे. तारीख ठरली 10 मे 1818 2 ब्रिटिश कर्नल पॉइंटर मेजर हॉल या ब्रिटिशाने रायगड तोफांची बंबारी केली. त्यामुळे किल्ला उद्ध्वस्त म्हणून तुम्हाला किल्ल्यावरती कुठल्या ठिकाणी छत पाहायला भेटणार नाही. फक्त आपण कल्पना करू शकतो या राणीमालाचं या रायगडाचं वैभव कसं असेल फक्त आपण या ठिकाणी कल्पना करू शकतो. हा पूर्णपणे एका राण्याचं एक माळ आहे. सलग 6 राण्याची 6 दालनं, एका लागून 6 राण्याची 6 दालनं आपल्या या ठिकाणी पाहायला भेटतात. आता आपण किल्ल्यावरती रोपेपासून मेनागेट पर्यंत 128 पायऱ्या चढलात. पण 128 पायऱ्या चढून देखील आपल्या सर्वांची तमती झाली. पण रायगडावरती आल्याच्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली पाहिजे की रायगडावरती एवढा मोठा कालापाषाणगड किल्ल्यावरती आला काय? कारण की हा दगड राजांना पायथ्यापासून महात्यापर्यंत आणि बांधकाम करणे शक्य नव्हतं. राजाने एका दाडामध्ये 2 पक्षी मारले. कामासाठी दगड झाला आणि पाण्यासाठी तलाव झाला. तलाव खोदले ते आता दगडाला हा किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला. तडबंदी मध्ये समोर साईडला पाण्यासाठी यूज केला. म्हणजे एका दाडामध्ये 2 पक्षी. बांधकामासाठी का वापरलं? चुना, सिस, गुळ 3 प्रकार आपण किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलेले. हा पूर्णपणे एका राण्याचा एक माल आहे. सलग 6 राण्याची 6 दालनं लागूनच आहेत. आता आपण बाहेर धान्य कोठार आणि मंत्रिमंडळाची माहिती काही प्रकार सर्व भेदभाव केलेला नव्हता. ही बाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंत महाराजांच्या राण्या होत्या 8. शिवतीर्थ रायगडावरती महाराजांच्या 6 राण्या राहायच्या. आणि बांधकाम कशाच केलं माहिती आहे का? चुनो, सिस, दगडी कशाच म्हटलं तुम्ही? चुनो, सिस आणि गुळ. हा पाठीमागे हा पालखी. आपण आला हा मेणा. मेणा आणि पालखी प्रकार एकच, फक्त फरक 2 होते. मेणा हा पॅकबंड आणि समोर बघा आपण हा पूर्णपणे आडवा चौतारा पाहतोय का? याला इतिहासामध्ये दासांचा वटा साखर कामवलीबाई बोलतो बरोबर नाही? हा शिवरायांच्या काळामध्ये दासी होत्या. ह्या दासी काम झालं का हे त्याची होती. हा दासांचा वटा सर्वन्स क्वार्टर आहे. समोर रेलिंग दिसते का? हे रेलिंगच्या मध्ये 2 जालेवाले मधला ओपन खड्डा आहे. याला इतिहासामध्ये धान्याची कोठरं बोलण्यात येतात. राजांच्या काळामध्ये धान्य साठा केल्याचे इमर्जन्सी कोणत्याही शत्रूंनी रायगड किल्ला साधारणतःपणे 3 किंवा 6 महिने वेढा मारला. रायगडावरती 3500 लोकसंख्या राहायची. या लोकसंख्येला पुरेल एवढे इमर्जन्सी धान्य स्टोर या ठिकाणी केलं इमर्जन्सी धान्याची कोठर. कारण रायगडास शत्रू फक्त 3 किंवा 6 महिने वेढा मारू शकतो. कारण की रायगडास असे एक भौगोलिक स्थान प्राप्त झाले या रायगड किल्ल्याच्या चारही बाजूने बघा तुम्हाला डोंगरदऱ्या आहेत, सह्याद्रीच्या रांगेत. पण एकी सह्याद्रीची पर्वतरांग किंवा डोंगरदऱ्या रायगड जॉईन किंवा अटॅच
नाही, हे पूर्ण आहेत. आणि 3 नद्याने रायगड किल्ल्याच्या चारही साईडने वेढलेले आहे, काळ, गांधार आणि सावित्री. त्यामुळे शत्रू वेढा मारू शकतो फक्त 6 महिने. 6 महिने पुरेल एवढे इमर्जन्सी धान्य या ठिकाणी स्टोअर केल्याचं हे इमर्जन्सी धान्याची कोड. राजांच्या नंतर रायगडावरती 1733 मध्ये पेशवे आले होते. पेशव्याने ह्याचा वापर कायद्यांची कोठडी, कालकोठडी म्हणून करण्यात आला होता. पण आपण फिरतो हा बाल्ली किल्ल्याचा परिसर असल्यामुळे आपले राजे ह्या ठिकाणी कैदी ठेवत नव्हते, फक्त इमर्जन्सी धान्य स्टोअर केल्याचं हे इमर्जन्सी धान्याची कोडर आहेत. समोर तुम्हाला खाली वाडे पाहायला भेटतील. या वाड्याना इतिहासामध्ये मंत्र्यांची घरं तर पण आपला सर्व राजाने आपण केलं होतं आणि मंत्रिमंडळाची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली होती. हे मंत्र्यांची घरं समोर तुम्हाला 5 वाडे दिसतील, ते झाड आहेत, त्याखाली 3 वाडे, असे 8 घरं या ठिकाणी पाहायला भेटतात. हा समोरचा उंच डोंगर दिसतो का आपल्याला? समोरचा उंच डोंगर हा घोरीचा डोंगर आहे, त्याच्यामध्ये प्रतापगड येतो. या साईडला बघा तुम्हाला सर, 1 मिनिट, हा समोरची साईडला त्रिकोण दिसतो का? ज्या चौथऱ्यावरती सोडलेला आहे तो चौथरा पहिलाच आहे, त्यामुळे चौथऱ्यावरती आपण गेटमधून आतमध्ये आलात तर हा पहिला चौथरा आपल्या प्रत्येकासाठी अतिमहत्वाचा आणि पवित्र चौथरा आहे. शिवतीर्थ रायगडावरती येणारा प्रत्येक शिवभक्त ह्या चौथऱ्याची माती आपल्या मस्तकाला म्हणजे आपल्या कपाली लावून जातो. एवढं आपल्या सर्वांसाठी पवित्र आणि महत्वाचं चौथर आहे. कारण की आपल्या सर्वांच्या पदरी या शिवतीर्थ रायगडावरनी असे 2 दिवस पडलेत. एक आनंदाचा नेत्रदीप सोहळा देखील आपल्या सर्वांच्या पदरी पडलेला आहे, तो म्हणजे आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा. आणि आपल्या सर्वांच्या पदरी जो पडायला लोक पाहिजे होता, हा दिवस देखील आपल्या सर्वांच्या पदरी पडला, तो म्हणजे 3 एप्रिल 1680. हनुमान जयंती दुपारच्या 12च्या पहरामध्ये महाराष्ट्र पोरकाला आणि आपल्या लाडक्या राजाला अखेरचा श्वास, अखेरचा प्राण याच ठिकाणी आणि या चौथऱ्यावरती जगदंब 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 करून सोडलेलं आहे. आणि इथूनच आपल्या राजांची अंत्ययात्रा 1.5 किलोमीटर मंदिर जगदीश्वराचं, या मंदिरासमोर आपल्या राजांची अंत्ययात्रा निघाली होती. आणि राजांचा जन्म व शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630. आपल्या राजाला आयुष्य लावलं फक्त 50 वर्षाचं. 50 वर्षाचा विचार आपण केला तर आपण काहीच करू शकत नाहीये. पण एकमेव असं राजा होऊन गेले की अवघ्या 50 वर्षामध्ये 365 गड निर्माण केले. अनेक राजा होऊन गेले, स्वतःच्या बापजाद्याच्या गादीवर बसले, पण एकमेव असा राजा की स्वतःची गादी स्वतः निर्माण केली, ते म्हणजे छत्रपती शिवराय. रायगडावर खडे पसरले, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. आणि हीच आमास माणिक मोती नव्हती, दुसरी दौलत नाही. पण ज्या वेळेस राजांचं निधन झालं ते खबर दिल्लीमध्ये त्या खानाला लागतो, खान देखील आपल्या सिंहासनावरून खाली उतरतो, जमिनीवरती घोडे लेगून बसतो, नमाजाच्या रुकात पण लागतो आणि अल्लाहच्या हात करून बोलतो, हे खुदा तेरा जन्नत के दरवाजे खुले करना, तेरा नेक बंदा तेरा नेक सिर तेरे पास आहे. हे परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघडे कर, तुझा सर्वात उत्तम पुत्र तुझ्या पाशी येत आहे. एवढं महान कार्य आपल्या राजाने केलं होतं. त्या राजांसमोर त्या ठिकाणी कारण दुश्मनाला देखील अभिमान वाटला होता, हे अशा आपल्या राजाने अखेरचा प्राण ह्याच ठिकाणी आणि ह्याच चौथऱ्यावरती सोडलेला आहे. याच ठिकाणी शिवरायांचं अखेरचं 10 वर्ष वाचलं होतं. शंभूराजे देखील या ठिकाणी 9 वर्ष राहिले होते. राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब किल्ल्यावरती आल्या तर याच ठिकाणी राहायच्या एवढ्या मोठमोठ्या लोकांची पाऊल खुणं या चौथऱ्याला लागलेली आहेत. आता बाकीच्या स्पॉटची माहिती घेत आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की चपला बाटप आहे, अंघोळ करण्याची जागा म्हणजे आताच्या भाषेमधला आपला छोटासा एक स्विमिंग पूल. आपण पहिला चौथरा पाहिलात, हा राजांचा राजवाडा होता. नाही, पहिला चौथरा हा तेवढाच. आता बाकीचं पुढचं हो आता आपला हा पूर्ण फक्त महाराज राहायचे, आणि पण हा राजवाडा 2 मजली उंच होता त्या काळामध्ये. पण आता आपण पहिला चौथरा पाहिला, आपण दुसऱ्या चौथऱ्यावरती आलोय. हा पूर्ण यल आकार चौथरा. तुम्हाला राणीमाला सांगितले, राणीमालामध्ये देखील तुम्हाला 2 चौथरे सांगितले, हॉल आणि बेडरूम. किचन सांगितलं का? नाही, कारण की प्रत्येक राणीला किचन सेपरेट नव्हतं, सर्वांचं कॉमन किचन होतं. कारण की त्या काळामध्ये विषबाधा हा प्रयोग खूप प्रमाणामध्ये केला जायचा. राजांवरती कोणी विषबाधा करायला लोक म्हणून राजांचं, राण्यांचं आणि राजघरातली जेवढी लोक होती त्यांचं स्वयंपाक हे राजांसमोर केलायचं. हा पूर्णपणे महाराजांचं किचन रूम, मुतपात खाना आहे. समोरचा तिसरा चौथरा हे आपल्या राजांचं सचिवालय, दप्तरखाना, राजांचं ऑफिस. राजांच्या अंडरमध्ये 365 गड होते. या गडांचं लेखणी काम म्हणजे कागदी व्यवहारपत्र या ठिकाणी चाललं जायचं. हे राजांचं सचिवालय. शेवटचा चौथा राजांचं दिवाणी खास. राजांच्या काळामध्ये काही खास महत्वाची लोक होते
त्या ठिकाणी बसायचे आणि त्याचा न्यायनिवाडा केला जायचा आणि त्याची अंमलबजावणी सदरेवरती केली जात असायची. सर आपण सदरेवर जायचंच, पण या साईडला काय महत्वाचे स्पॉट आहे ते पाहून नंतर आपण सर्वजण दरबार. हा तीच सदर, हा तीच सदर. याचं काय म्हणणं आहे? धन पैसे म्हणजे हे कुठे ठेवले? धन म्हणजे तुला काय पाहिजे? काय म्हणते? बोल की बोल बोल बोल. काकसाला आपण दाखवतो तुला. या समोर ते लाईटीचे इलेक्ट्रिक पोल दिसत का? ते शेवटचं टोक दिसत का समोर? शेवटचं टोक हाच तो हिरकणी काढा आहे, जे माता आपल्या बाळासाठी रायगड खाली उतरले रात्रीच्या 12 वाजता. तोच हिरकणी काढा, हिरकणीचा बुरुज आहे. या हिरकणीवरती छोटीशी कविता रचलेली आपल्या सर्वांना ऐकवतो. कविता अशी होती की रायगडावर राजधानीची होती शिव छत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका जुनी तेथील हिरकणी बुरुजाची. गाव तलाशी वसले होते वाळू स्त्रिया नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब गवल्या धनगराचे. आई बायको तहाना मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होती हिरा नावत्या तरदार घरवालीचे. सांदसकल हिरत असे दूत घेवणी गडावरी आणि शोभत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एक दिवस दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, दाहणी नाही म्हणाले तिच्या सांसवेल टळून गेली. सूर्यदेव मावळता होते घराचे दरवाजे बंद आणि हिरामाने माळत व्हाली. घरी तहान बाळ माझं करीविणावणी गडगरी खाली जाऊदा मला गडकरी मधले नाही देण्या शिवरायांची आम्हाला बालाचे आठव रूप माय मावळी ती वेडपेसी कडा उतरून धावत जाई बाळाला ती घे कुसी. आतून हे दाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले. साडी सोली हिरास देवणी प्रेमा सन्मानित केले. कडावर तो बुरुज बांधिला साक्षी आईच्या प्रेमाची आणि कथा अजून ऐकली होते तेथील हिरकणी बुरुजाची. त्या मातेने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील रात्रीच्या वेळेस रायगड खाली उतरली. अशा साक्षीने बांधलेला कडा तोच हिरकणीचा बुरुज आहे. पण आताच्या माता बघा, घरीला उशीर झाला तर घरी आपल्या नवऱ्याला फोन करून सांगतात की जे फ्रीज मध्ये दूध ठेवले ते गरम करा आणि आपल्या बाळाला पाजा. पण त्या मातेने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील केली नव्हती. तोच कडा खाली उतरला, तो कडा हिरकणीचा बुरुज आहे. त्या मातेने दाखवून दिलं होतं 400 वर्षापूर्वी आपल्या लेकरावरती आपलं स्वतःच किती प्रेम असतं ते. खाली रोपलेत ना, तीच हिरकणीवाडी सर. हा तीच. आता बघा समोर बुटाच्या खोलीचं का, त्या खोलीचं नाव आहे इतिहासामध्ये टाकसाल. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये नाणे मुद्रा आणि कॉइन छापलायचा त्या काळाचा महाराजांचा छापखाना आहे. म्हणजे आजकाल पैसे छापखाना बघा समोर दिसते ना, ती महाराजांची छापखाना आहे. रिझर्व्ह बँक बोलतो आपण, ती महाराजांची 400 वर्षापूर्वीची रिझर्व्ह बँक होती. ही समोरची गोल इमारत का, ही आपल्या महाराजांची अष्टकोनी पालखणी, म्हणजे आता आपण सध्या गॅलरी बोलतो बरोबर नाही. हा समोरची गोल दिसते का, हा ती. आता बघा ही पोरं खाली उतरत दिसत का तुम्हाला? ह्याच्या आतमध्ये आपण अंडरग्राऊंड खोली 10 बाय 12ची रूम आहे. अंडरग्राऊंड आपण 10 ते 12 खाली उतरून गेलो का अंडरग्राऊंड खोली आहे. खोलीचं नाव आहे इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. राजांच्या काळामध्ये गुप्त खत होतं आणि प्रमुख होते बहिरूपी बहिर्जी नाईक. हे जाग्यावरती बसल्या 7 प्रकारचं वेषांतर करायचे. त्यांना 18 भाषांचं ज्ञान होतं. त्या अफजल खानाच्या 5 लाखाच्या फौजेमध्ये शिरून त्या अफजलसमोर कवल्या गावून येणारे आणि अफजलच्या ताडीला हात लावून येणारे आपले बहिर्जी नाईक होते. मरेपर्यंत देखील स्वतःच्या बायकोला कधी माहिती पडलं नव्हतं की बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवरायांचे गुप्त खताचे प्रमुख बहिरूपी बहिर्जी माहिती गोळा करायची चर्चा आतमध्ये गेल्याची. कारण की आपण प्रत्येक जण मराठीमध्ये बोलतो, भिंतीला कान असतात, त्यामुळे चर्चा आतमध्ये गेल्याची खोली अंडरग्राऊंड खोली 10 बाय 12चा रूम आहे. या समोरच्या 2 इमारती का सर, याला इतिहासामध्ये मनोरे विजयस्तंभ बोलण्यात आले. या इमारती त्या काळामध्ये एकावर एक 7 मजली उंच होत्या. पैठणी कापडामध्ये, मखमली गोंड्यामध्ये, मखमली पडद्यामध्ये या इमारती सजल्या नटल्या होत्या. सर या इमारती बघून लोक भारावून जायचे, विचार करायचे या इमारती एवढ्या वैभवशाली असतील तर छत्रपती शिवरायांचा दरबार किंवा राजांचा राजवाडा किती वैभवशाली असेल. याच इमारतींना इतिहासामध्ये मनोरे विजयस्तंभ बोलण्यात आले. या साईडचा 20 स्तंभ राजाने कोणचाही गड घेतला काय विजयाचा प्रतीक म्हणून भगवा ध्वज यावरती फडकवला जायचा आणि मनोऱ्यामध्ये महाराजांच्या राण्या थंड हवा घेण्यासाठी बसत असायच्या. हे मनोरे विजयस्तंभ आहेत. आता आपण ह्या साईडला गंगासागर तलाव पाहूया. या इकडे बघा सर, खाली तलाव का आपल्याला बघा खाली हे गंगासागर. बघा आपण खाली तलाव पाहतो ना सर, या तळ्याचं नाव आहे इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर तलाव. हो, शिवरायांच्या शिवराज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्टले होते आणि 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक 16 होऊन जे पाणी उरलं या तळ्यावर टाकल्यामुळे तळ्याचं नाव पडलं इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर तलाव. हो कायम पाणी असतं. समोर टोकावरती बघा तुम्हाला भगवान दिसत का, टोकावरती भगवान दिसत का, याला इतिहासामध्ये टकमोडक पनिशमेंट पॉईंट बोलण्यात आले. शिवरायांच्या काळामध्ये कोणी चोरी लबाडी खुतूर गद्दारी केली. हा ऑरेंज झेंडा दिसत का बघा भगवे, हा ऑरेंज कलरचा. हा हा
त्याला कोणी चोरी लावड फितूर केली ना महाराजांच्या काळामध्ये गोळत्यामध्ये भरायचे आणि खाली फेकून द्यायचे. तो टकवडक पनिशमेंट पॉइंट आहे. आणि ज्या खिडक्यामध्ये आपण पाहतो हे टेहळणी बुरुज पहारे करण्याचं ठिकाण. आता आपण सर्वजण राजांच्या सदरेवरती म्हणजे दरबारामध्ये जाऊया. चला. आपल्या राजांचं ओरिजिनल 32 मणाचं सुवर्ण रत्नधर सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो असं महाराजांचं ओरिजिनल सिंहासन 1280 किलो होतं. पण हे सिंहासन घराचे घाव करून लुटून नेलं. त्यामुळे वर्ष मेघडंबरी आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंग यांनी 1985 मध्ये वर्ष मेघडंबरी बसवले. मेघडंबरीच्या आतमधली मूर्ती छत्रपती शिवरायांचे वंशज कोल्हापूरचे वारसदार युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी 6 जून 2009 मध्ये ही मूर्ती बसवली. या ठिकाणी आपल्या राजाचं राजाभिषेक पहाटे 5 वाजता वार शनिवार. राजे 3 वाजता उठतात, स्नान करतात. राजे होणार होते पण राजे आपला देवतेकडे दिसतो नाही. महाराज स्नान करतात, आपल्या अंगावरती कपडे परिधान करतात, कपड्याच्या माळा घालतात. या नगारखड्यासमोर हत्तीच्या अंबारी असते. महाराज हत्तीच्या अंबाऱ्यामध्ये बसतात, जगदीश्वराचं दर्शन घेतात, आई भवानी मातेला सागर घालतात आणि गडदेवता शिरकाई देवीला आपले महाराज नतमस्तक होतात आणि महाराज या गेटमधून प्रवेश करतात. त्याच काळामध्ये या दरबारामध्ये 6000 रुपये बसले असतात. ही 6000 रुपये एकदम उठतात. राजांना मनाचा मुद्रा या राजावर फुलांचा वर्ष करतात. राजे मुद्रा घेत ते समोर येतात. राजांची 1,032 मण सोन्याच्या सुवर्ण सिंहासनावरती आणि आपल्या महाराजांची नजर या भरलेल्या राजसदरमध्ये पडते. पण पहा बघा, एवढ्या मोठ्या आनंदाच्या नेतृत्व सोहळ्यामध्ये राजांची एक नजर या राजसदरमध्ये पडताच आपल्या महाराजांचं संतुलन भरवतं. विचार करावं, एवढ्या मोठ्या आनंदाच्या नेतृत्व सोहळ्यामध्ये आपल्या महाराजांची एक नजर या राजसदरमध्ये पडताच आपल्या महाराजांचं अंतर्गत भरवण्याचं कारण काय होतं? कारण होतं की ज्या वीरांच्या ज्या मावळ्यांच्या जीवावरती एवढं मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तो एक जीवाभावाचा मावळा आपल्या राजांना आनंदाच्या सोहळ्यामध्ये या राजसदरमध्ये जात होता. आपल्या महाराजांचं अंतर्गत भरून होतं. पण त्या काळामध्ये आपल्या राजांना रडायचं नसतं. राजे आपल्या आऊसाहेब आपल्या आऊसाहेबांच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू करतात. त्या आऊसाहेब बोलतात, आऊसाहेब बोलतात, या शिवनेरच्या मातीमध्ये खिलणारा माझा बाळ शुभा आणि शिवनेरच्या मातीमध्ये गड तयार करण्यामध्ये बाळ शुभा या 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावर तर होते. विचार करा त्या मातेला काय आनंद झाला असेल. महाराज आपल्या आऊसाहेबांचं दर्शन घेताना आपल्या आऊसाहेबांना त्या समोरच्या पायरीचा तर नक्कीच मुलं असतील की आऊसाहेब आम्ही आमची पहिली पाय चढतो आमच्या हिंदवी स्वराज्याची. आऊसाहेब आम्ही आमची दुसरी पाय चढतो. राजे लाख मिळत असतील पण लाखांचा पोशिंदा मारता कामा नये असं म्हणणारे माझे बाजीप्रभू देशपांडे. आऊसाहेब आम्हाला आनंदाच्या सोहळ्यामध्ये या सदरमध्ये कुठे दिसत नाही. तो नंतरची पाय चढतो माझा ताणा राज आधी लगेन कोणाच आणि मकच माझ्या रायबाचा असं म्हणणारा ताणा आऊसाहेब आम्हाला आनंदाच्या सोहळ्यामध्ये या सदरमध्ये कुठे दिसत नाही. तो असं राजाचं वीर मावळ्याचं नाव घेत सिंहासनावर तेवढ होतात. गागावट्ट पाठवून छत्रमध्ये विष्णूची मोहर देतात. एक आसरा मोहरा हा राजांवरती उतरतात. पाठीमागून का गुलबुसराने लटकले होते. असे होते की महाराज प्रभू पुरंदर शत्रुला अवतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा उग्रास बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, हर हर महादेव. घोषणा किल्ल्याच्या खाली मेन गेट महादरवाजा. या महादरवाजा गेटवरती 21 रुपये सलाम होते. इतर गडकेतून गावातून 1 रुपये सलाम होते. अख्या महाराष्ट्राला कळतं की आपल्या महाराजांचा राजा आज रायगडावरती छत्रपती झालेला आहे. ते ठिकाण महाराजांचा दरबार दिवाणी या राजसदर आहे. हे अंतर आहे 1400 फुटाचं अंतर आहे. रायगडावरती 400 वर्षापूर्वी दरबारामध्ये लाईट सिस्टीम आय सिस्टीम काही नव्हते. राजा समोर बोलले ते जेवढी लोक बसले आवाज येतो कोणी बोलत तर आपल्या राजांपर्यंत आवाज ऐकायचा. आवाज अजूनही येतो पण गर्दी असल्यामुळे काही कोणा प्रत्यक्ष लावू शकत नाहीये. समोरचं गेट आहे. गेटचं नाव नकारखाना. इथे नकारे सनई चवडे वाजले. किल्ल्याचा मेन गेट महाद्वार हा बंद आणि ओपन द्यायचा हा नकारखाना आहे. आता आपण पुढेचं ग्राउंड बाजारपेठ पाहण्यासाठी पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर बोलण्यात आले.
आपण आपल्या गावामध्ये कशी मार्च महिन्यामध्ये शिमग्यामध्ये मानाची होळी भेटतो, अशी मानाची होळी शिवतीर्थ रायगडावरती या ठिकाणी पेटलेली होळीचं ग्राउंड आहे. समोरची तुम्हाला दोन्ही साईडची इमारत आहे का, या इमारतीची लांबी पाहिली तर 800 फूट आहे, रुंदी पाहिली तर 40 फूट, या साईडला 22, या साईडला 22, पूर्ण 44 दुकान आहेत. याला शिवकालीन बाजारपेठा बोलण्यात आले. आपण आजकालच्या बाजारपेठ पाहिल्यात तर पाही बाजार करतो, पण या बाजारपेठा पाही बाजार करू शकत नाही, कारण बाजारपेठची हाईट उंचावरती आहे. कारण राजांच्या काळामध्ये लोक घोड्यावरती बसून मोचीवर ताव देऊन बाजार केला जायचा, म्हणून बाजारपेठची हाईट उंचावरती आहे. बाजारपेठच्या खाली जायला तुम्हाला पत्राची इमारत आहे का, ही हत्तीशाला आहे. रायगडावरती जे राजाने हत्ती आणले होते त्यांचं पालनपोषण त्या इमारतीमध्ये केलं होतं, त्या हत्तीशाला आहे. कारण लहान पिल्ले किल्ल्यावरती आणलेत, कारण मोठ्या हत्ती किल्ल्यावर त्यांना शक्य नव्हतं, पण छोट्याचं मोठं करणं रायगडावरती शक्य होतं. हे आपल्या महाराजांची दूरदृष्टी. हत्तींची शाला ती आहे हत्ती इमारत. इथून आपण या राजमार्ग समोर पुढे गेला, समोरचं मंदिर आहे हे जगदीश्वर शंकर महादेवाचं मंदिर आहे, आणि त्या समोरच आपल्या महाराजांची समाधी आहे. आता राजांची स्त्री समाधी मंदिरासमोरच का, कारण की आपले महाराज शंकर महादेवांचे भक्त होते, म्हणून त्याला चिता त्या मंदिरासमोर देण्यात आलेले. महाराजांच्या जलते चितेला आगणे, सहाबाची भोसले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी राजांच्या स्त्री समाधीचा शोध लावण्यात आले. समाधीच्या बाजूला स्टॅच्यू ऑफ वाघ्या उतराचा, पण वाघ्यावरती जगभरात वादंग चालू, त्याबद्दल आपण काय सांगू शकत नाहीये. पण समाधी आणि मंदिर यामध्ये आपण कसं नगरखाना पडतो, छोटासा नगरखाना आहे, आणि त्या नगरखान्याच्या दुसऱ्या पावरती एक नाव लिहिले, सेवेचे थाय तत्पर हिरोची इंदुलकर. हे हिरोची इंदुलकर रायगडाच्या आरगडे, ज्याने रायगड घडवला, रायगड ज्याने कालापाषाणामध्ये बांधला, ते म्हणजे हिरोची इंदुलकर. हिरोजीने फक्त मागितलं काय बक्षीस म्हणून, फक्त एक नावाची पाटी, आणि ती पण त्या मंदिरासमोरच का, कारण की आपले महाराज रोज सकाळचे जगदीश शिवरायाच्या दर्शनासाठी यायचे, आणि त्यांना वाटायचं की छत्रपती शिवरायांची चरणाची धूल आमच्या मस्तकी लागावी, यामुळे राजे फक्त नावाची पाटी आम्हाला त्या मंदिरासमोर लावायला परवानगी द्या. आपले राजे त्या हिरोजीना मिरजेवरती, वा हिरोजी तुमच्या सारखी लोक आमच्या स्वराज्यामध्ये लाभलीत, म्हणून आम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकलो, कारण की राजांसारखे माणसं होते आणि माणसांसारखा राजा होता, म्हणून एवढं मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं. नावाची पाटी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. समोर बघा ही लोक आता खाली चालले बघा, समोर ताई स्टॉल दिसते का तुम्हाला ताई, तुम्ही खाली गेला तेव्हा हा समोर किल्ल्याची समोरची बाजू आहे, जी लोक किल्ल्यावर 2360 पायऱ्या चढून होतात. या ठिकाणी वरती त्या ठिकाणी गड देवता शिरकाई देवीचं तुम्हाला मंदिर देखील पाहायला भेटणार आहे. आपल्या सर्वांची कुलदेवता, पण शिरकाईची कुलदेवता पण आपल्या सर्वांची गड देवता शिरकाई देवीचं मंदिर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर ह्या ठिकाणी आपली महत्वाची माहिती संपली, पण माझी महत्वाची माहिती संपल्याच्या नंतर माझ्या येणाऱ्या प्रत्येक ग्रुपला, पण रायगडावरती येणाऱ्या प्रत्येक शुभक्ताला आपल्या राजांविषयी काहीतरी सर ऐकवतोय. तर पहिला सर असं आहे की अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, ह्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा आपल्या जिजाऊंचा शुभा पाहिजे, जिजाऊंचा शुभा पाहिजे. तांदूळ असल्यानंतर त्याला भात म्हणतात, अंधार झाल्यानंतर त्याला रात्र म्हणतात, आणि महाराष्ट्र भूमीमध्ये राहून जो कोणी आपल्या छत्रपती शिवरायांना विसरेल त्याला खरोखर अफजलाची अवलाद बोलतात, त्याला खरोखर अफजलाची अवलाद बोलतात. तर ह्या ठिकाणी आपल्या महत्वाची माहिती संपली आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय, बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आता ह्याच राजमार्गाने तुम्ही जगदीश्वर मंदिर आणि स्त्री समाधीच्या दर्शनासाठी पुढे जाऊ शकता. आणि परतीने रोपे का समोर लोक दिसत का, समोर खाली चाललेत, त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता, किंवा आरामशीर फोटो वगैरे काढायचे असेल सर्व ठिकाणी आहे. हा रोपवेला शॉर्टकट आहे. हा पायी जायचं पायी जायला समोरच इथून ते खाली, हा तिथे हा खालीच आहे बाजारपेठ. ठीक आहे. मित्रांनो ही आहे बाजारपेठ, आणि बाजारपेठेमध्ये महाराजांच्या वेळी जी बाजारपेठ होती त्यावेळी घोड्यावरून डायरेक्ट खाली उतरत नव्हते, डायरेक्ट घोड्यावरूनच भाजी वगैरे घ्यायची. आता बऱ्यापैकी पडझड झाले ते. सो गाईड दादांनी खूप छान माहिती दिली आणि इतिहास बऱ्यापैकी सांगितला. सो तुम्हाला हे आवडला असेल, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला आता आपण जाऊया मंदिराकडे. मंदिर आहे तिकडे आणि मंदिरात दाखवतो तुम्हाला. सो मित्रांनो आता आपण चाललोय टकमक टोकावरती. थोडं लांब आहे तिथून बाजारपेठ पासून. अथर्व सोबत आहे. अच्छा सॉरी आदित्य विसरतोय नाव तुझं.
सो आदित्यचे अजून सुद्धा एनर्जी चांगले, बाकीचे थकलेत. आदित्य कसा आहे व्ह्यू? एकदम डेंजरस. डेंजर आहे ना, डायरेक्ट खाली. चल जाऊया पुढे अजून. या साईडला बघा, या साईडला पण सेमच आहे, जास्त डेंजर आहे ना इकडे. झाड पडला की संपला. आता खाली जायचं. माझी ही तिसरी वेळ आहे, पण ह्या टोकाकडे नाही आलो. जे सोबत यायचे ना ते नाही थकायचे लगेच, ते वरती बाजारपेठमध्येच थांबायचे. म्हणून आज ठरवलेलं, आज काही झालं तरी सगळे पॉइंट कव्हर करायचे. हळू दगड आहे, हात पकड हवं तर. हे सपोर्टला लावल्यामुळे जरा बरं आहे, नाही तर सपोर्ट नसता तर डायरेक्ट खालीच. काय रे बघ ना कसलं डेंजर. ती तिथून जी चालत येतात ना, ते त्या पायऱ्या येतात खाली, तिथून चालत येतात वरती. आपण ते हेनेच जायचं का ते खाली? हा, आता आपण जसं रोपवेने आलो ना, जाताना पण रोपवेनेच. हा, तुझ्यात एनर्जी आहे का? आपण दोघं जाऊ चालत खाली पायऱ्यात. इथं यायचा विचार पण नसतो. सपोर्ट असल्यामुळे जरा सेफ आहे. अजून खाली पण गेले. हा, पण इथं सपोर्ट नाहीये. प्रतापगड कुठे? मला पण आयडिया नाही रे. इथं कसे गेले पण? खाली वाकून. ते इथं पडणार नाही का? गाड्या कुठपर्यंत आल्या? किती डोंगर मस्त आहेत असे ट्रायंगल. मित्रांनो, असं मानलं जातं की हे मंदिर 300 वर्ष जुनं आहे आणि इथे महाराज रोज सकाळी पूजा करण्यास येत असत. याची रचना एकदम मस्जिदीसारखी आहे.
मित्रांनो मस्त करून थाळीपीठ आणला टेस्टी लागते, खूप भूक लागलेली. आता थाळीपीठ घेऊन खाऊन खाली जाऊया. कसं वाटलं आदित्य, कशी झाली ट्रिप? मस्त ना. सो मित्रांनो इथे आपली ट्रिप एंड होत्या. आणि मित्रांनो एकदा वेळात वेळ काढून रायगडला एकदा नक्की भेट द्या. रायगड जो आपण तिथे जाऊन जो एक्सप्लोअर करतो ते एक वेगळंच मजा आहे, एक वेगळीच फिलिंग्स आहे. तर नक्की एकदा सगळ्यांनी व्हिजिट करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. Yeah.